आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। राजापूर बंधाऱ्यातील पाणी पातळीत वाढ, गौरवाडसह 8 गावांचा पाणी प्रश्न मार्गी। जिल्ह्यासह राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीत नैसर्गिक पाण्याची आवक वाढली असून त्याचा सकारात्मक परिणाम शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावर दिसून येत आहे। गेल्या 3 दिवसात बंधाऱ्यातील पाणी पातळीत तब्बल 3.5 फुटांनी वाढ झाल्याने गौरवाडसह कृष्णा काठावरील 8 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला आहे। राजापूर बंधाऱ्यात अडवण्यात आलेले पंचगंगा नदीचे पाणी नृसिंहवाडी संगम घाटातून पुढे येऊन कृष्णा नदीत फुगवटा निर्माण करत आहे। त्यामुळे राजापूर, बस्तवाड, आलास, बुबनाळ, नृसिंहवाडी, औरवाड, गौरवाड, कवटेकुलन, शेडशाळ आणि गणेशवाडीपर्यंत पाण्याची पातळी वाढू लागली आहे। शिरोळ तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी बंधाऱ्यातील पाणी साठ्यामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढल्याने शेतकऱ्यांना कृषी पंपाद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। काही दिवसांपूर्वी कृष्णा आणि पंचगंगा नदीतील पाणी पातळी अत्यंत खालावल्याने सिंचनासाठी उपसाबंदी लागू करण्यात आली होती। तसेच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला होता। मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून जिल्ह्यात आणि राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे नदीतील प्रवाह वाढला असून त्याचा थेट लाभ राजापूर बंधाऱ्याला झाला आहे। शनिवारी सकाळी राजापूर बंधाऱ्यावरील पाणी पातळी 8 फुटांवर होती, ती मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 10 फूट 9 इंचावर पोहोचली। अवघ्या 3 दिवसात झालेल्या या वाढीमुळे गौरवाड, औरवाड, आलास, बुबनाळ, कवटेकुलन, शेडशाळ, गणेशवाडी आणि नृसिंहवाडी या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटल्याचे चित्र आहे।